नमस्कार, मी साक्षी शिंदे. झटपट संवादमध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा. शिवसेनेचे शहर प्रमुख भालचंद्र जोशी निष्णांत राजकारणी असून आपलं म्हणणं मांडण्यात पटाईत आहेत. शब्द कशा प्रकारे फेकायचे हे त्यांना अवगत असून त्यांच्यातील जोशी जागा झाल्याने पालिकेचा कारभार सांभाळणे म्हणजे पोरखेळ नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले असावे, असे स्पष्ट करत आमदार सुरेश लाड यांनी कर्जत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना भाजप युतीचे वस्त्रहरणच केले. रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या तिघा कामगारांचा तेजस एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. पेण आणि पनवेलच्या दरम्यान असलेल्या चिते रेल्वे स्थानकाजवळ रविवारी रात्री हा अपघात घडला. पुणे सातारा रोडवर धावत्या कारनं पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. वेळीच अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणल्यानं अनर्थ टळला. टीव्ही वाहिन्यांवरील मालिका त्या भागातील ग्रामीण भाषा समग्र महाराष्ट्रासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच कोल्हापुरी, सातारी, नागपुरी भाषा सगळीकडे पोहोचली आहे. त्या प्रत्येक ठिकाणची भाषा आपलीशी करण्यामध्ये मीडियाचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन एबीपी माझाचे वरिष्ठ निर्माता राहुल खिचडी यांनी केले. धारूर पत्रकार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश काळे तर सचिवपदी संवाद मराठीचे मराठवाडा विभागीय प्रमुख हरिभाऊ मोरे यांची निवड करण्यात आली. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. 10% आरक्षण देणाऱ्यांना सोपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. बीड शहरात सातत्याने वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर राहिलेले डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल आणि बीड रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने त्वचारोग निदानासाठी आरोग्य शिबिर संपन्न झाले. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कैलासवासी शशिकला बाबूराव भापसे पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, विश्वस्त सीमा भापसे, कुशल भापसे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. झटपट संवादमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर झटपट संवादमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा. आपला पुतण्या आणि आपण आजवर स्वच्छ राजकारण केले असून टक्केवारी खाणाऱ्यांची आपली औलाद नाही. बेलगाम वृत्तीला आळा घालण्यासाठी आपण सदैव पुढे असू, असे सांगत कर्जतला बदनाम करणाऱ्यांना रोखतानाच खोटारड्यांना कर्जतमध्ये स्थान नाही, अशी घणाघाती टीका आमदार सुरेश लाड यांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांच्यावर केली आहे. पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन छेडणार आहेत. 15 जानेवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पुणतांब्यात मशाल पेटवत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. गुजरी लिलावात कंत्राटदाराशी संगनमत करून नगर परिषदेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तिरोडा नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे आणि स्थायी समिती पदाधिकारी दोषी असल्याचा चौकशी अहवालात ठपका लागल्याने नगर परिषद अध्यक्षा, उपाध्यक्षांसह 3 नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे. मुंबईतल्या प्रतिष्ठेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे युवा नेते आणि राहुल गांधींचे विश्वासू मिलिंद देवरा यांचं नाव निश्चित झालं आहे. मुंबईतल्या 6 मतदारसंघातल्या उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेसची महत्त्वाची बैठक सोमवारी मुंबईत झाली. बीड शहरात प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे बोर्ड लावले ते सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून. या योजनेचा लाभ फार कमी लोकांना मिळाला. कारण सुद्धा तसेच आहे. शासकीय जाहिरात वृक्षाच्या आडोशाला लावून बेरोजगारांची दिशाभूल केली जात आहे. पुण्याचे भाजपचे खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. खालापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागनाथ उंबरविरा हे गाव लायन्स क्लब लोणावळा सुप्रीमोस तर्फे स्वर्गवासी बेबी मर्झिया अमीन वडीवाला हिच्या स्मरणार्थ दत्तक घेण्यात आले. या गावात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत या पाणी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. झटपट संवादमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.